तिखट टाका तुम्ही. हा काय काय विचारलं मी? हो काय काय विचारलंस? लक्ष कुठे आहे तुमचं? नाही मी विसरलो जरा, मी कामात आहे ना. मी असं विचारलं की कामात असताना तुम्हाला माझी आठवण येत नाही का? नाही येत. हा? कारण कसं आहे, आठवण येण्यासाठी विसरावं लागतं आणि मी तुला विसरूच नाही शकत. हो का? हो. आंटी, लसणाची चटणी आहे ना आपल्याकडे? हो खूप आहे की. इंद्राला खूप आवडते. अहो बोला ना काहीतरी, असे मध्येच गप्प बसताय तुम्ही. काय झालं? नाही मी थोडं कामात बिझी होतो ना, त्यामुळे. अच्छा हां हां, कामात बिझी आहात. मी पण आपली बडबड करत बसले. मी ना तुम्हाला यासाठी फोन केला होता की मी ना तुमच्या आवडीचं सगळं जेवण बनवते, तर तुम्ही घरीच या जेवायला ब्रेकमध्ये. हां ऐक ना प्राणी, मी काय म्हणतो, माझं जेवण नको बनवूस. का? काय झालं? काही नाही, ऑफिसमध्ये कामाचा खूप लोड आहे, त्यात तनिषा पण नाही आहे ना, सो सगळं मलाच हँडल करावं लागतंय. आता मी तिथे आलो घरी जेवायला तर टाइम वेस्ट होईल आणि सगळं गोंधळ होऊन बसेल का इथे. सो तू आई आबा तुम्ही सगळे जेवून घ्या व्यवस्थित, मी काहीतरी ऑनलाईन मागवून घेईन. आणि ऐक, मी जेवायला घरी येत नाहीये तर लगेच माझ्यासाठी टिफिन घेऊन यायची धावपळ करायची काहीही गरज नाहीये. ओके? पण असं काय करताय? घरचं जेवण जेवलं पाहिजे. मी ऐक ना, मला ना एक इम्पॉर्टंट कॉल येतोय, आपण नंतर बोलूया. ओके बाय. आहो ऐका. बाय. काय बघताय इंद्रजित तुम्ही असं? राणी, आय एम रिअली सॉरी. खरं तर तुझ्या हातचं जेवण करायची खूप इच्छा आहे माझी. पण घरी आलो आणि त्या तनिषाचा चेहरा बघितला ना की फ्रस्ट्रेशन होतं मला. हजार प्रश्न डोक्यात येतात आणि राणी, काय झालं? काही नाही, ते जरा कामात बिझी आहेत, तर नंतर फोन करतो असं म्हणाले. तर हिला काय झालं? ही कशी निघून गेली? इंद्रासोबत बोलत होते ना, काय माहित काय झालं. बहुतेक यायला नाही म्हणाला असेल तो. अरे देवा, आता हिची समजूत कशी काढायची? मी आहे ना, मी बोलते तिच्याशी. ओके बरं ठीक आहे. हां काय? काय झालं? नाही म्हणाला का? की येतो म्हणालाय? नाही, त्यांना आज फॅक्टरीत खूप काम आहे, तर ते जेवायला नाही येऊ शकणार. मला वाटलंच होतं तू बोलावणार आणि तो नाही येणार. तुझं मन जपण्यासाठी, तुला वाईट वाटायला नको म्हणून तरी त्याने यायला हवं होतं की नाही. पण नाही, हे सगळे नवरे असेच असतात का ग? बायका इतकं प्रेम करतात त्यांच्यावर, इतकी काळजी घेतात त्यांची, पण यांना काही पडलेलीच नसते. तू मला मगाशी म्हणालीस ना, तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. हे आहे का तुमचं प्रेम? नाही नाही, असं काही नाहीये. त्यांना खरंच तिकडे काम असेल म्हणून नाही येत ते मुद्दाम करणार नाही तसं. Come on, Rani. A person is not that busy. He can at least take out 15-20 minutes for you. 15-20 मिनिटासाठी तर येऊच शकतो ना तुझ्यासाठी. थांब, मी बोलते त्याच्याशी. नाही नाही, तुम्ही बोलू नका, ते उगाच चिडचिड करतील. कामात आहेत ते, जाऊ द्या. अगं पण तुला त्रास होतोय ना, त्याचं काय करायचं? तो तुझ्याशी भांडायला लागला ना, तर मी उभी राहीन की दोघांमध्ये? आधी मला फोन तर करू दे. करू ना फोन?
ठीक आहे, तुम्ही करून बघा प्रयत्न, बोला त्यांच्याशी, पण आता माझं नाव घेऊ नका, मी स्वयंपाकाचं बघते. तुझं नाव न घेतच सगळं करणार आहे मी राणी. आता तू बघच मी काय काय करते ते. सॉरी इंद्रा, तुला डिस्टर्ब करते, पण इकडे खूप गोंधळ झालाय रे. राणीला तुझा हा शर्टच सापडलाय. ती मला या शर्टाबद्दल विचारत होती, पण मला कळत नाहीये मी तिला काय सांगू ते. मला खोटं बोलायला जमणार नाही हा. तू प्लीज लवकर ये इकडे. नाही 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 नाही, राणीला या शर्टबद्दल काही कळतं कामा नाही. तनिषाने तिला काही सांगण्याआधी मला घरी पोचायला हवं. वा 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 वा, आज दुपारच्या जेवणात एवढे पदार्थ. हो, सगळं इंद्राच्या आवडीचं बनवलंय राणीने. पण तो कुठे आहे? आज इंद्रा जेवायला येणार नाहीये. लय बरं आहे, पण त्याच्या आवडीचे पदार्थ बनवलेत आणि तो जेवायला येणार नाहीये. कमाल आहे. येणार, इंद्रा जेवायला येणार. धावत पळत पडत धडपडत येणार, पण नक्की येणार. राणी, राणी कुठे, राणी कुठे आहे आई? इंद्रा, राणी कुठे आहे? अरे हो हो, राणी आहे ती बघ मागेच. अहो तुम्ही राणी, अगं तू प्रेमाच्या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्काने पास झाली बर का. तुझा नवरा बघ तुझ्यासाठी कसा धावत पळत आलाय. राणी, आता खुश आहेस ना तू? इंद्रा, का रे छळतोस तिला? कोणाला? तनिषाला? अरे तनिषाला का म्हणेन, राणीला म्हणतीये. तिने फोन केला जेवायला ये म्हणून, तेव्हा नाही का म्हणालास, आणि आता अगदी बरोबर वेळेत आलास की. ते सरप्राईज द्यायचं होतं मला राणीला, म्हणून मी. राणी, कसं वाटलं तुला तुझं सरप्राईज? बरं, ते सगळं नंतर सांगेल ती, आधी जेवायला वाढू दे. बस इंद्रा. बसा. हो. तनिषा, काय झालं? राणीला त्या शर्ट बद्दल कळलं का? नाही, कोणाला काहीच कळलं नाही. रिलॅक्स.
सुरुवात करायची का? हो हो सुरू करूया. काय करतोयस? घाबरले ना मी. तनिषा, तू शर्टचा मॅटर सॉल्व्ह झाला होता ना, मग तू मला मेसेज का केलास? मी किती घाईघाईत आलो, मी घाबरलो होतो मी खूप. तुझ्या बायकोने विषय काढला. मी पण घाबरले होते म्हणून मेसेज केला तुला. अगं पण ते सॉल्व्ह झालं हे कळल्यावर तर मेसेज केला असतास ना की सगळं ओके आहे करून. हे नाही बाबा आलं माझ्या लक्षात. इंद्रा, मला सांग, त्या रात्रीच्या सगळ्या वस्तू तू जपून का ठेवल्या? तुला ती रात्र विसरायची नाहीये का? असं काही नाहीये तनिषा. मग त्या वस्तूंचं काहीतरी कर ना. तुझी बायको किंवा घरातलं कोणीतरी बघेल ते. डू समथिंग अबाउट इट. मी करतो ते, पण ऐक ना, मीनवाईल काही प्रॉब्लेम झाला तर प्लीज सांभाळून घे ना प्लीज. मी आहे, डोंट वरी. काय चाललंय तुमचं? मी म्हणजे आम्ही जस्ट नाही, कशाबद्दल आणि काय बोलताय सगळं माहिती आहे मला. नाही आबा, ते आम्ही काही बोलू नका. तुम्हाला काय वाटलं तुम्ही असे गपचूप बोलाल आणि मला कळणार नाही? बस झालं आता. आता मी हे सगळं सहन करणार नाही. अरे घरी गेल्यावर थोडं रिलॅक्स करा. सतत तुमचा फॅक्टरीचा विषय. फॅक्टरी ठीक आहे, पण तुम्ही घरी आल्यावरती जेवताना कुठलंही काम करताना डोक्यात तुमच्या फक्त फॅक्टरी असते. हे बघा, फॅक्टरी महत्वाची आहे माहिती आहे मला, पण फॅक्टरी म्हणजे आयुष्य नव्हे. आयुष्यात आणखीन काही महत्वाच्या गोष्टी असतात, त्यांना वेळ द्या. आणि निदान घरी आल्यावरती मन मोकळेपणानं जगा. काय? हो हो हो. ऐक ना, काही प्रॉब्लेम झाला परत तर सांभाळून घ्या प्लीज. इतक्या सहजासहजी तुला ती रात्र विसरू देणार नाही मी, इंद्रा. मी बोलले होते ना, मी तुझ्यासाठी तुझा जीवही घेऊ शकते. वारा खूप छान सुटलाय नाही आज, थंडगार एकदम. थंडी वाजते का तुला? वारा थंड आहे ना? नाही वाजत, सवय आहे ना तुला. जेवण खूप छान झालं होतं आज, मला खूप आवडलं, खूप टेस्टी होता. भाजी तर म्हणजे एकदम टेस्टी होती. तू एकटीनेच बनवलेलंस की आई आणि काकूंनी पण हेल्प केलेली तुला? दुपारी तू जेवायला येत नाही म्हणालास म्हणून रुसली असणार. आता तुलाच तिची समजूत काढावी लागेल. खीर नाही बनवलीस तू बरेच दिवस झाले.
मला आवडते ना ती शेवयांची. ती बनव का छान बनवतेस तू ती नाही. आणि काय झालंय, तू बोलत का नाहीयेस माझ्याशी? पाणी घेऊन ये. पाणी नकोय मला आता. बघा तुम्ही आता काही बोललात ना तरी माझा रुसवा जाणार नाही. असं कसं जाणार नाही? तुझ्या गालावरती हा जो रुसवा आहे त्याला घालवण्यासाठी काहीतरी सोल्युशन असेल ना. जस्ट टेल मी. हो आहे ना. काय सांग ना मला. तुमचं जे काय चाललंय ना ते मला खरं खरं सांगा. हेच सोल्युशन आहे यावर. आता काल रात्रीची गोष्ट बघा तुम्ही. हो मी साधा तुमचा फोन घेतला होता फक्त, तर केवढं ओरडलात तुम्ही माझ्यावर. आणि कामाचं प्रेशर असतं ग, जरा समजून घेत जा ना. बरं ठीक आहे, आय एम सॉरी. माझी मिस्टेक झाली. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. बरं चला ठीक आहे, ते आपण मान्य करूया की कामाचं प्रेशर होतं म्हणून तुम्ही काल असं वागलात. आज दुपारचं काय? दुपारचं काय? आज दुपारी मी तुम्हाला फोन केला, म्हटलं घरी जेवायला या, पण तुम्ही नाही म्हणालात मला. आणि मग तनिषा मॅडमने फोन केल्यावर तुम्ही लगेच घरी आला. याचा काय अर्थ काढायचंय मी? प्रेम कमी झालंय का माझ्यावरचं? मी आवडत नाहीये का? काय प्रॉब्लेम? असं काही नाहीये कारण तू उगाच गैरसमज करून घेऊन नकोस. मला तुला सरप्राईज द्यायचा होता ना, मी म्हटलं ना. आणि माझा ऑलरेडी प्लॅन झाला होता सरप्राईज द्यायचा. त्यात तनिषाने मेसेज केला. दॅट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. अगं प्लीज समजून घे मला. माझा प्लॅन ऑलरेडी झालेला होता. प्रेम का कमी होईल माझं तुझ्यावरचं? माझं प्रेम वगैरे काही कमी झालेलं नाहीये. उलट गेले काही दिवस असं समज की माझं प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललंय. हे असं काहीतरी बोलून ना काही उपयोग नाहीये. माझा राग काही कमी होणार नाहीये. आणि तू हे बघत नाहीयेस की मी धावत पळत आलो तू जेवण बनवलं होतंस म्हणून. पण तुम्ही फोनवर आधी का नाही म्हणालात मग? म्हटलं ना मी सरप्राईज द्यायचं होतं मला तुला, म्हणून नाही म्हणालो. पण तेव्हा तुम्ही नाही म्हणालात म्हणून मला किती त्रास झाला इकडे. मालती मॅडम आणि रत्ना ही तर परीक्षा घेत होत्या माझी. कसली परीक्षा? प्रेमाची परीक्षा. त्यांचं असं म्हणणं होतं की मी फोन करून जर तुम्ही घरी जेवायला आलात तर मी पास, नाहीतर नापास. ट्रस्ट मी, मला खरंच तुला सरप्राईज द्यायचं होतं अगं. आणि जर मी तुला इन्फॉर्म केलं असतं तर ते सरप्राईज झालं असतं का बरं? मी एक काम करतो, मी ना तुझ्यासाठी सेटअप्स काढतो. सॉरी बोलतो तुला. बघ सॉरी. काय चाललंय तुमचं? अरे काय चाललंय म्हणजे? मनवतोय मी तुला. आता मी एक काम करूया, तुझ्यासाठी आईस्क्रीम आणू का? आईस्क्रीम, चॉकलेट आणतो. मला सांग कुठलं चॉकलेट आवडतं तुला? नाही मला माहिती आहे तुला भेंडी आवडते. मी तुझ्यासाठी भेंडीची भाजी बनवतो. हा, भेंडीची भाजी खाल्ली तुझा मूड एकदम चांगला होऊन जाईल. आता मी पडतो. आता जेवण झालंय माझं. आणि एवढी जर काळजी होती ना दुपारी यायचं होतं जेवायला. अगं राणी, ओ शाई ग. बापरे. लागलंच असेल जोरात. पाहिलं ती खुर्ची इकडेच होती, दिसत नाही का तुम्हाला? काय जोरात लागलं ना? हो पायाला लागलं होतं. हो पाय. हात दाबताय तुम्ही. हा नाटकाचा मला आणि मी म्हटलं ना सॉरी. पुन्हा अशी चूक नाही होणार. एकदा माफ कर प्लीज. पण बरं झालं तुम्ही आज आलात दुपारी जेवायला. नाहीतर आपलं प्रेम हरलं असतं ना. नाही, मी आपलं प्रेम कधीच नाही हरू देणार. अगं आपल्या प्रेमासाठीच तर मी धावत पळत आलो ना. आणि आय प्रॉमिस
यापुढेही आपल्या प्रेमासाठी मी काहीही करण्यात आहे. जास्त लाडात येऊ नका. अजून रुसवा गेला नाहीये माझा. नाही, खूप कम आहे मला. राणी 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 हा? काय ग इथे काय करतेस? ऑल ओके ना? काय नाही, असंच सहज आले होते जरा. इतक्या रात्री? इंद्रा काही बोलला का तुला? रुसून वगैरे आलीस की काय? नाही नाही, असं काही नाहीये. आम्ही येत असते टेरेसवर. मला आवडतं इकडे यायला. सहजच आली. राणी तू इंद्राची अजिबात काळजी करू नकोस. इंद्रात आणि तुझ्यात भांडणं होत असतील पण सगळं सॉर्ट आउट होईल लगेच. मी इंद्राला ओळखते ना, खूप चांगली मैत्रीण आहे मी त्याची. त्यामुळे तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. इंद्राची काळजी घ्यायला आता मी आहे ना, तसंही इंद्र आता माझाच होणार आहे.